मैं बाबा साहब अम्बेडकर के जन्मदिन के अवसर पर मैं 135वें जन्मदिन पर मैं आप सभी को शुभकामनाएं देती हूँ। आपल्या सर्वांसाठी रिपीट करतो, या वर्षापासून केंद्र सरकारने जनगणनेची मोहीम सुरू केलेली आहे। जनगणना ही तर 10 वर्षांनी केंद्र सरकार करत असतो, परंतु आपण पाहतो की 2011 नंतर भारत देशामध्ये जनगणना ही झालेली नाही आहे। आपल्या सर्वांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा तथा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने या देशातील सर्व बौद्धांना एक आव्हान करण्यात आलेलं आहे की या जातीय जनगणनेच्या कॉलममध्ये आपण काय म्हणून आपला उल्लेख करायचा आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्या संबंधितली नियमावली जाहीर केलेली आहे आणि नाशिक पूर्व जिल्ह्याच्या वतीने आज आपण येथे या स्टॉलच्या माध्यमातून समस्त जनतेला या संदर्भातील अपील करत आहोत। खरं म्हणजे ज्यावेळेस जातीय जनगणना होते त्यावेळेस सरकारी कर्मचारी हे आपल्या घरोघरी येत असतात आणि आपल्याला आपली माहिती विचारून ती माहिती त्यामध्ये ते भरत असतात। माझं आपल्या सर्वांना चॅनलच्या माध्यमातून आणि इथे असलेल्या सर्व लोकांना आव्हान आहे की आपण आपल्या सर्वांनी जातीच्या कॉलममध्ये आपण ज्या कुठल्या जातीशी संबंधित आहोत, म्हणजे जर शेड्यूल कास्ट अर्थात अनुसूचित जातीमधील असू तर आपण त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करायचा आहे। पूर्वाश्रमीचा महार ज्याला आपण म्हणतो किंवा सांबार असेल, मातंग असेल, मदारी असतील, ज्या काही उपजाती असतील त्या जातींचा उल्लेख करायचा आहे आणि धर्माच्या कॉलममध्ये आपण बौद्ध म्हणून उल्लेख करायचा आहे। अनेकदा घोळ काय होतो, ज्यावेळेस सरकारी कर्मचारी आपल्याकडे माहिती भरण्यासाठी येतो त्यावेळेस बऱ्याचदा त्याच्या मनाने तो हिंदू ख्रिश्चन त्याच्या पद्धतीने भरत असतात, परंतु याच्यावर आपल्याला आक्षेप घ्यायचा आहे आणि आपली जी माहिती आहे ती तो बरोबर नोंदवतोय का, त्याच्या कॉलममध्ये तो ती माहिती टाकतोय का, ही खातरजमा करण्याची जबाबदारी आपली आहे। बऱ्याचदा असं होतंय जातीच्या कॉलममध्ये सुद्धा आपण बौद्धच उल्लेख करतो आणि धर्माच्या कॉलममध्ये सुद्धा बौद्ध म्हणून उल्लेख करतो, तर हे टाळावं। शेड्यूल कास्टमध्ये ज्या काही 59 जाती आहेत त्यांच्यासाठीचे सरकारी जे काही आरक्षणाच्या माध्यमातून सोयी सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि 1992 नंतर बौद्ध म्हणून ज्या केंद्रामध्ये सवलती बौद्धांना निर्माण झालेल्या आहेत तर त्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी, त्यापासून दूर करण्यासाठी सुद्धा सरकारचं षडयंत्र आहे। हे षडयंत्र आपण समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच्यामुळे धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहावं, जी कुठला धर्म आपण असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, तिथे धर्माचा उल्लेख करावा आणि जातीच्या कॉलममध्ये सुद्धा आपण ज्या कुठल्या जातीशी संबंधित आहोत, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, त्याचा आपण त्यामध्ये उल्लेख करावा। खरं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेनं सुद्धा बौद्ध धर्माच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची अपील केलेलं आहे। पाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही त्यातली दुसरी मुख्य मागणी आहे। गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे जी प्राचीन भाषा आहे, ज्याचा याच्या संस्कृतीशी संबंध आहे, अशा भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे आणि तो पाली भाषेला सुद्धा मिळावा ही आपली मागणी आहे। पाली भाषा ही या देशातली मूळ भाषा आहे आणि तथागत गौतम बुद्ध असतील त्यांच्या काळापासून, शाक्य काळापासून ही भाषा आपली लोकभाषा होती, जिला आपण म्हणतो, ज्यातनं देवाणघेवाण सर्व गोष्टींचं व्हायचं, तर ती पाली भाषा आज मृत भाषेच्या कठड्यावर उभी राहिलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे। आणि मी पुन्हा एकदा म्हणतो की धर्माच्या कॉलममध्ये आपण सर्वांनी बौद्ध म्हणून उल्लेख करायचा आहे आणि जातीच्या कॉलममध्ये आपापल्या जी कुठली जातीशी तुम्ही संबंधित असावं त्याचा उल्लेख करावा। या दोन प्रमुख गोष्टी या जनगणनेमध्ये आपल्याला करायच्या आहेत। त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांशी संवाद साधतोय। बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे की धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध म्हणून या देशामध्ये आपली नोंद झाली पाहिजे, याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। मला सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय भीम। तो जो देश धर्म के नाम पे बना था, वहाँ हिंदुस्तान से कम मुसलमान वहाँ गए और ज़्यादा लोग हिंदुस्तान में रुके मुसलमान। उसकी सबसे बड़ी वजह थी वो बाबा साहेब अम्बेडकर साहब की थी कि इनका संविधान लोगों को इतना अच्छा लगा, मुसलमान लोगों को, कि उन्होंने इस्लामी जमहूरिया छोड़ के हिंदुस्तान में बाबा साहेब अम्बेडकर के बनाए हुए संविधान में रहना पसंद किया और एक ऐसा संविधान उन्होंने बनाया जिसमें हर धर्म को आज़ादी थी, हर धर्म को अपनी मजहबी आज़ादी, हर धर्म को इकोनॉमिकल आज़ादी और हर व्यक्ति की आज़ादी का उन्होंने ख्याल रखा। लेकिन आप देखते होंगे 2014 के बाद से हिंदुस्तान का सोचने का तरीका बदल रहा है और जो छोटी जाति है वो जातियों को तोड़ने का काम
वोट लेने के लिए सबको ये नारा लगा के बोला जाता है, बटोगे तो कटोगे तो बटोगे तो कटोगे, ये बात की जाती। लेकिन जब सरकार आ जाती है तो जात के नाम से लोगों के ऊपर अत्याचार होता है। सबसे ज़्यादा अत्याचार जो है वो दलित समुदाय के ऊपर, मुसलमान समुदाय के ऊपर और पीड़ित वंचित लोगों के ऊपर हो रहा है। इससे हमको अगर बचना है तो हमको हमारे संविधान का इस्तेमाल करना है और संविधान हम सबको समझना है। एक बात ये अच्छी है कि दलित समाज में अब इतना एजुकेशन हो गया है कि वो समझने लगे हैं, लेकिन आज भी मुसलमान समुदाय में ये समझने की कमी है। आप जिस तरह हम हमारी धार्मिक किताब पढ़ते हैं, आप लोग जो है संविधान पढ़ते हैं और आप संविधान पे पालन करते हैं। आज अगर हिंदुस्तान में हम मुसलमान और वंचित पिछड़े हुए लोग जी रहे हैं तो वो सबसे बड़ी वजह जो है वो बाबा साहेब अम्बेडकर के संविधान की है। और जो सेंसस हो रहे हैं, जो 2001 में होना था सेंसस, लेकिन कोरोना की वजह से वो डिले हुआ। ये सेंसस में जाति का कॉलम बढ़ाना, इसके लिए हिंदुस्तान के वो लोग जो संविधान को बचाना चाहते थे, वो पक्ष के लोगों ने लड़ाई करके एक जाति का कॉलम बढ़ाया। अब अगर हम गलती करेंगे, जिस तरह बताया गया कि धर्म के कॉलम में बौद्ध समाज आप लिखे और जाति के कॉलम में जो जिस जात का होगा, मातंग हो, दलित हो, जो उस कॉलम में आता होगा, ऐसा बताया कि 59 जाति आती है, वो उसको आप ध्यान से डालो। लेकिन वे मेन बात जो मुझे समझ में आई इनके भाषण से कि जो हमारे धर्म का कॉलम है उसमें आप लोगों ने डालना चाहिए बौद्ध समाज। और हमारे यहाँ भी आपके भाषण के बाद मैंने ये समझा कि मुसलमान लोगों को भी ये समझ के काम करना चाहिए। अभी जो महासभा आखिरी हुई, मेयर साहबा यहाँ बैठी है, इन्होंने एक महासभा स्पेशल ली जिसमें हमने ये तय किया था कि जो BLOs हैं उसके साथ साथ जो सेंसस में काम करने वाले हैं उनके साथ कारपोरेशन सहायक देगी। सहायक देने का मतलब ये था कि जो उनको आगे का रास्ता बताएगी। तो यहाँ ऐसे लोग हैं, द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के लोग, आप भी यही काम कर रहे हैं। तो मैं आपसे विनती करती हूँ कि आप ऐसे सहायक लोगों को मिलकर समझाकर या अपने लोगों को सहायक बना के कारपोरेशन की तरफ से जो अच्छी से गाइडेंस करे और जो हमने एक लड़ाई लड़ी है जाति के कॉलम की, उसमें सही मालूमात आना चाहिए। इसके लिए हमको मिलकर कोशिश करना चाहिए। इन दलित समाज और मुसलमान समाज को अलग नहीं किया जा सकता। आज ये परिस्थिति है कि जहाँ हम हरा झंडा देखेंगे वहाँ एक ब्लू झंडा हम ज़रूर देखेंगे। हिंदुस्तान में हर शहर, हर बस्ती में दलित और मुसलमान साथ में रहते हैं और हमारी कोई लड़ाई धर्म की नहीं है। हमारी लड़ाई ये है कि जिस तरह आपको पिछड़ा और वंचित माना जाता है, वैसे ही मुसलमानों को पिछड़ा और वंचित माना जाता है। और हमारे लिए हमारा संविधान काफ़ी है। इसलिए हमारे आने वाली पीढ़ियों को भी हमको संविधान से प्यार करना और संविधान को सिखाना बहुत ज़रूरी है। जिस तरह आप सेंसस के ताल्लुक से लोगों को बता रहे, आने वाले दिनों में मैं ये चाहती हूँ कि हर पिछड़े समाज के लोगों को आपको संविधान भी समझाना चाहिए, क्योंकि संविधान वो शक्ति है जिससे हर आदमी आज़ादी से जी सकता है। और जो ऐसे लोग हैं जो 1-2% जो हिंदुस्तान पे राज करना चाहते, उनके सपनों को ठेस पहुंचाने का काम ये संविधान करेगा। मैं ये मानती हूँ कि संविधान हमारी शक्ति है और संविधान हमको जीने का ढंग सिखाता है। और हिंदुस्तान में अगर रहना होगा तो संविधान के साथ रहना होगा, नहीं ये किसी के बाप का हिंदुस्तान नहीं। आपने यहाँ बोलने का मौका दिया, मैं आपकी शुक्रिया। पूर्ण जय भीम। बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या देशामध्ये जनगणना चालू होत आहे। तर या जनगणनेमध्ये नोंदी करत असताना समस्त शोषित, उपेक्षित, पीडित समाजाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे। त्या बाबतीत प्रबुद्ध भारतचे उपसंपादक आदरणीय जितरत्न पटेल यांनी आपणास समजावून सांगितलेलं आहे। या देशामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि त्यांचे उर्दैवी भीमराव आंबेडकर साहेब हे सातत्याने आपल्याशी कनेक्टेड आहेत। आपल्याला ते मेसेज देत आहेत की या जनगणनेमध्ये आपल्याला खूप काळजीपूर्वक आपली जात आणि आपल्या धम्माचा उल्लेख करून घ्यावा लागणार आहे। आणि जर तो केला नाही आपण जर गाफील राहिलो तर येणाऱ्या
ज्या काही सुख सुविधा असतात शासनाकडनं त्याच्यात मोठी गफलत होणार आहे, आपली फसगत होणार आहे. म्हणून काळजीपूर्वक काटेकोरपणे सूचनांचं पालन करा. या सुंदरशा जनगणनेच्या संदर्भाने जनजागृती कार्यक्रमामध्ये आपल्याकडे मालेगाव शहराचे प्रतिम नागरिक आदरणीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब, कॉर्पोरेशनचे सहाय्यक साहेब आणि इतर त्यांचे सहकारी नगरसेवकगण, करण चव्हाण आदी महान लोक उपस्थित झाले. मी सर्वांचे भारतीय बौद्ध महासभेतर्फे हार्दिक आभार मानतो. आणि आपण जनश्रोते जबाबदारीने या कार्यक्रमाला उपस्थित झालात, आपले देखील आभार मानतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण एक चांगला विधायक संदेश या कार्यक्रमातून घेऊन जावा आणि आपल्या शोषित पीडित उपेक्षित समाजापर्यंत आजचा मेसेज पोहोचवावा ही विनंती करतो. आपल्या सर्वांचे जाहीर आभार. कार्यक्रम संपला.